सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत. एक तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी माता. ही जी 3.5 शक्तिपीठं आहेत, ही आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांची देवी आहे, कुलदेवता आहे. तर बघा, आता आपली कुलदेवता कोणती हे जर आपल्याला माहीत नसेल तर घरच्या घरी आपली कुलदेवता कशी ओळखावी यासाठी एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने केला तर तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे, तुमची खरी कुलदेवी कोणती आहे हे कुणालाही विचारायचं काम पडणार नाही. तुम्ही अगदी घरच्या घरीच तुमची कुलदेवी ओळखू शकाल. तर बघा, आता आपल्याला जर आपली मूळ कुलदेवी कोणती आहे हे माहीत नसेल तर आपण दुसऱ्या कोणत्याही देवीची सेवा करत असतो. जसं की तुम्हाला एक आई आहे आणि तिला 3 बहिणी आहेत. तर तुम्ही तुमची आई सोडून तुमच्या 3 मावशांपैकी कोण्याही एका मावशीची सेवा करता, तिच्यावरती प्रेम करता, तिचा आदर करता. तर कोणत्याही आईला वाईट वाटतच असतं. कारण त्या जरी सख्ख्या बहिणी असल्या, जरी त्या एका आईच्या पोटी जन्माला आलेल्या असल्या, जरी सख्ख्या बहिणी असल्या तरीही आईला आपल्या मुलाकडून प्रेमाची, आदराची अपेक्षा असते. आणि तुम्ही जर आई सोडून मावशीचा जर आदर सन्मान करत असाल तर याचा कुठल्याही आईला राग आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, आपण सुद्धा आपली मूळ कुळदेवी सोडून दुसऱ्या देवीची जर सेवा करत असू तर आपल्यावर आपल्या कुळदेवीचा कोप होऊ शकतो. कारण जी आपली खरी आई आहे, जी आपली कुलदेवता आहे, आपण तिची सेवा करत नाही, तिचं स्मरण करत नाही आणि तिला सोडून दुसऱ्या देवीची सेवा करत असतो. बघा, जरीही 3.5 शक्तिपीठे आई भगवतीचीच रूपे असली तरीही आपली जी कुलदेवी आहे तिची सेवा आपण करायलाच पाहिजे. आणि जर आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नसो तर मग आपल्यावर आपल्या कुलदेवीचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कुलदेवीचा कोप जर घरामध्ये झाला तर घरामध्ये सततचं आजारपण, मानसिक ताण, मानसिक त्रास जो आहे, डिप्रेशन, घरामध्ये कोणत्याच कामामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती न होणं, यश न मिळणं, घरामध्ये सततची भांडणे, चिडचिड, घरातला जो कर्ता व्यक्ती आहे हा व्यसनाच्या आहारी जाणं, मुले उद्धटपणा करतात, चिडचिड करतात, आईवडिलांचं ऐकत नाहीत, उलट बोलतात, घरातील मुले जी आहेत ती सुद्धा बिघडू शकतात. कुलदेवीच्या कोपामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो. मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या विवाहामध्ये अडथळे, त्यांना संतान प्राप्तीमध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात. तर आता आपली मूळ कुलदेवी कोणती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, 5 मंगळवार हा उपाय करायचा आहे. किंवा 5 मंगळवारामध्ये जर तुम्हाला अनुभव नाही आला, तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने जर हा उपाय केला तर तुम्हाला 5 मंगळवारामध्ये अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमची कुलदेवी स्वतः स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला दर्शन देईल. पण जर 5 मंगळवारामध्ये जर तुम्हाला अनुभव नाही आला तर तुम्ही 9 किंवा 11 मंगळवार सतत हा उपाय करत राहायचा आहे. उपाय करताना मधामध्ये सूतक, वृद्धी आणि जर मासिक धर्म आला तर तो मंगळवार सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या मंगळवारपासून पुन्हा आपल्याला ही सेवा तशीच सुरू ठेवायची आहे. फक्त तो मंगळवार मोजणीमध्ये धरायचा नाही. तर बघा, आता उपाय काय करायचा आहे. मंगळवारी सकाळी लवकर उठा, स्वच्छ धुतलेले कपडे घाला, त्याच्यानंतर आपलं घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्या, आपल्या देवाची देवपूजा करून घ्या, आपली जी रोजची नित्याची सेवा असते ती सेवा करून घ्यायची आहे आणि आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी स्वतःला बसण्याला आसन घ्या आणि समोर एक छोटासा चौरंग किंवा पाट ठेवा, त्याच्यावरती लाल रंगाचा कापड अंथरा, धूप आणि दीप लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर असतील तर विड्याची 2 जोडपाने घ्या, नसतील तर एक मुठभर तांदूळाचे ढीग करा, त्याच्यावरती एक अख्खी सुपारी आपल्याला ठेवायची आहे. अशा पद्धतीची एक अख्खी सुपारी घ्या आणि ही त्या तांदूळाच्या ढिगावरती किंवा जोडपानावरती ठेवा. या सुपारीची पंचोपचार पूजा करा. हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्या, धूप दीप दाखवून खडी साखरेचा नैवेद्य दाखवा आणि नंतर हात जोडून या सुपारीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे कुळदेवी आई, तुम्ही कोण आहात मला माहीत नाही, तुम्ही कोण आहात मला दर्शन द्या, तुमचं ठिकाण कोणतं आहे याचा काही ना काहीतरी संकेत द्या, तुमचं ठिकाण जे आहे, मूळ ठिकाण जे आहे त्याचा दृष्टांत मला होऊ द्या, तुमचं दर्शन मला होऊ द्या, अशी प्रार्थना करायची आहे. आणि या मंगळवारी आपल्याला आपल्या कुळदेवीच्या चरणी दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करायचा आहे. तुमची कुळदेवी कोणतीही असो, त्या सगळ्या या 3.5 शक्तिपीठाच्या या देवीची जी सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ. तर आपल्याला मंगळवारी दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करायचा आहे. हा जो पाठ आहे हा आपल्याला एका बसणीमध्ये पूर्ण करायचा असतो. पाठ करताना मधामध्येच उठायचं नाही, कुणाशीच किंवा फोनवर बोलायचं नाही. तर अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठ करून झाला की या मंगळवारी आपल्याला दिवसभर कडकडीत उपवास करायचा आहे. कडकडीत राहणे शक्य नसेल, तब्येतीला झेपत नसेल तर फराळाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता. त्याच्यानंतर दूध,
चहा, कॉफी आणि फळेसुद्धा तुम्ही खाऊ शकता. दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. मंगळवारी आपल्याला जेवण करायचं नाही. बुधवारी तुम्ही तुमची रोजची देवपूजा, नित्याची सेवा झाल्यानंतर नाश्ता जेवण करू शकता. आता मंगळवारी सकाळी आपण ही सेवा करून घेतली. या सुपारी रूपी कुळदेवीला, या सुपारीलाच आपली कुळदेवी म्हणून आपण सकाळी प्रार्थनासुद्धा करून घेतली. आता रात्री झोपताना पुन्हा या सुपारी रूपी आपल्या कुळदेवी आईला प्रार्थना करायची आहे की हे कुळदेवी आई, तुम्ही कोण आहात? तुम्ही मला दर्शन द्या. मी केलेली सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या. तुमचं जे मूळ ठिकाण आहे त्याबद्दल मला काही ना काहीतरी संकेत द्या. तुमचं जे मूळ ठिकाण आहे ते मला कळवा, अशी प्रार्थना करायची आहे. आणि नंतर झोपताना ही सुपारी आपल्याला आपल्या डोक्याखाली उशाखाली घेऊन झोपायचं आहे. पण बघा, आता या मंगळवारी, ज्या मंगळवारी आपण 5, 9, 11 मंगळवारी जेव्हा ही सेवा किंवा हा उपाय करत असतो, तेव्हा मंगळवारी घरामध्ये मांसाहार अजिबात तुम्हाला टाळायचा आहे. मांसाहार खायचा नाही. म्हणजे तुम्ही उपवासच करणार आहात, पण शक्यतो घरामध्ये तरी मांसाहार जर केला नाही तर फार छान. कारण आपण आपल्या कुळदेवीचं आवाहन करत आहोत आणि अशा वेळेस जर आपल्या घरामध्ये मांसाहार वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचं जर व्यसन होत असेल तर ते चांगलं नाही. त्यामुळे सुद्धा आपण आपल्या कुळदेवीच्या कोप आपल्यावरती होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. बघा, मंगळवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कॉटवरती, खाटेवरती किंवा गादीवरती झोपू नका. जमिनीवरती, जर तुम्हाला जमिनीवरती चटई टाकून झोपणे ठीक आहे, शक्य असेल तर ठीक आहे. नाहीतर मग तुमचे जे स्वच्छ धुतलेले जे पांघरुण असतात ते टाकून आपल्याला झोपायचं आहे. झोपताना ही सुपारी उशाखाली घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की ही सुपारी देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. बघा, तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय करून बघा. 5, 9 किंवा 11 मंगळवार, शक्यतो तुम्हाला 5 मंगळवारामध्येच अनुभव येईल. या 5 मंगळवारामध्येच तुमची कुलदेवी तुम्हाला स्वतः दर्शन देईल किंवा तिच्या मूळ ठिकाणाचा तुम्हाला काही ना काहीतरी संकेत देईल. जसं की जर तुळजापूरची कुलदेवी तुमची कुलदैवत असेल तर तुम्हाला कोणी म्हणेल, हे बघ, मी तुळजापूरचं कुंकू तुझ्यासाठी आणलं आहे. हे बघ, माहूरचा तांबूल मी तुम्हाला प्रसाद म्हणून आणला आहे. हे बघ, कोल्हापूरला आम्ही जात आहोत. कोणी म्हणेल की बघा, सप्तशृंगी आईचा प्रसाद तुम्हाला आणला आहे. असं काही ना काहीतरी, किंवा कोणी तुम्हाला म्हणेल की चला सप्तशृंगीला जाऊ, कोल्हापूरला जाऊ. काही ना काहीतरी तुमची कुलदेवी तुम्हाला स्वप्नात संकेत देईल किंवा स्वतः दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि कुलदेवीचं जर तुम्हाला स्वतः दर्शन झालं नाही तर तिचं मूळ ठिकाण तरी तुम्हाला स्वप्नामध्ये नक्कीच माहीत होणार आहे. तर पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. हा उपाय केल्याने तुम्ही घरच्या घरीच तुमची कुलदेवी ओळखू शकाल. पण बघा, आता तुम्हाला स्वप्न पडूनही तुम्हाला जर त्या स्वप्नाचा अर्थ कळत नसेल तर एखाद्या जाणकाराकडून किंवा आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामधून एखाद्या सेवेकऱ्याकडून तुम्ही त्या स्वप्नाचा उलगडा करून घेऊ शकता. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.